तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमळा संघाकडून प्रथम गोलंदाजीचं षटक घेऊन येणार आहेत ते म्हणजे पवन कोंडाजी. सध्याच्या घडीला आपल्या अलिबाग एरियामधील एक यशस्वी गोलंदाज. स्ट्राईकला फलंदाज असतील ते म्हणजे धीरज आणि नॉन स्ट्राईकला असतील ते म्हणजे ललित. सामन्याला सुरुवात होते. पवन कोंडाजी टू धीरज. पहिला चेंडू ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू येतोय. सर्कलमध्ये फिल्डिंग होते उत्कृष्ट अशी आणि एक धाव काही घेऊ शकत नाहीयेत. पहिला चेंडू डॉट. चांगली सुरुवात केलेली आहे पवन कोंडाजी यांनी. पवन कोंडाजी यांचा पुढील चेंडू असेल तो म्हणजे धीरज यांच्यासाठी. चेंडू काहीसा लो राहतोय आणि कीपिंग करतायत ते म्हणजे सुनील बानकर. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. या स्पर्धेतील 208वा चेंडू आहे जो डॉट स्वरूपात येतोय. आमचे स्कोरर मित्र शुभम कानगुबे आणि दरम्यान पुन्हा एकदा डॉट चेंडूची हॅट्रिक केलेली आहे ती म्हणजे पवन कोंडाजी यांनी. पुढील चेंडू पवन कोंडाजी यांचा असेल. धीरज यांच्यासाठी पुन्हा एकदा चेंडू काहीसा बाउन्स होतोय. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. अप्रतिम अशी गोलंदाजी आहे पवन कोंडाजी यांची. लागोपाठचे 4 चेंडू डॉट टाकलेले आहे. बघूया काय करतायत पुढील चेंडूवर. आणि पुन्हा एकदा अजून एक चेंडू येतोय डॉट स्वरूपात. बघूया मेडन ओव्हर टाकण्यात यशस्वी होत आहेत का पवन कोंडाजी. तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमळा संघाने दमदार अशी सुरुवात केलेली आहे. पवन कोंडाजी यांचा शेवटचा चेंडू धीरज यांच्यासाठी. आणि पुन्हा एकदा आणि या लीग मधील पहिली मेडन ओव्हर येते ती म्हणजे पवन कोंडाजी यांच्यासाठी. सुंदर अशी गोलंदाजी. बघूया दुसरं षटक तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमळा संघाकडून कोण घेऊन येत आहे. अजूनही धावसंख्येचं खातं काही उघडता आलेलं नाही आहे कारागीर संघाला. आता स्ट्राईकवर असतील ते म्हणजे ललित कुलपे. बघूया ते आपल्या संघासाठी काय करतायत. आणि तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमळा संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत ते म्हणजे राज पाटील. आणि त्यांचा सामना करतील ते म्हणजे ललित कुलपे. ललित कुलपे यांच्यावर जबाबदारी असेल आपल्या कारागीर संघाची आणि धावसंख्येला उभारी देण्याची. बघूया पहिला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट येतोय. सलग 7वा चेंडू डॉट येतोय.
पुढील चेंडू राज यांचा, राज टू ललित. काहीसा स्लोअर पद्धतीचा चेंडू. अंपायर्सचा नोचा इशारा येतोय. हॅलो. 9+2 धावांची पेनल्टी बसेल, ती म्हणजे तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमळा संघाला. अवैध गोलंदाजीचे ऍक्शन आढळून आल्यामुळे पंचांनी नो घोषित केलेला आहे. आणि पुढील गोलंदाज असतील ते म्हणजे गणेश हुले. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वर. सुंदर असा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू येतोय. दरम्यान 2 धावसंख्या पूर्ण, 2 धावा झालेल्या आहेत पूर्ण करून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 वर. माझे स्कोरर मित्र शुभम कानमोरे सर सांगत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 वर. पुढील चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू. जिग्नेश पाटील येत आहेत, झेल सुटतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषेबार. चौकार. जाऊन पोहोचते 10 वर. धावसंख्येने भरारी घेतलेली आहे. पहिलं षटक मेडन होतं, परंतु दुसऱ्या षटकात धावांचा ओघ वाढलेला आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. दरम्यान एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. अजूनही या षटकातील एक चेंडू बाकी आहे गणेश हुले यांचा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. कीपर धावत आहेत. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलेला आहे. दरम्यान एक धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या षटकाची सांगता होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वर. हॅलो. हॅलो. अक्षय घरत, अक्षय पाटील, आपण जरा व्यासपीठावर यायचं आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे. मंडळाच्या वतीने नक्कीच आपला जन्मदिवस इथे साजरा केला जातोय. केक आलेला आहे. अक्षय पाटील घरताळी यांना विनंती करतोय की आपण यायचं आहे. मंडळाचे एक धडाडीचे सदस्य आहेत, मॉर्निंग क्रिकेट ग्रुपचे. त्यांचा आज जन्मदिवस आहे. तर हे म्हणजे गुंजा सर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आज त्यांना आपण त्यांचं स्वागतसुद्धा करायचं आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे. आणि शाल आणि श्रीफळ नाही, शाल, प्रेमाची, उबदार मायेची शाल आणि प्रेमाचा एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आज जन्मदिवसाचं स्वागत करायचं आहे. ओटो कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमळा संघाकडून संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे स्वतः जिग्नेश पाटील आणि स्ट्राईकवर असतील ते म्हणजे ललित.
धावसंख्या अजूनही 12वर स्थिरवलेली आहे. बघूया या षटकात आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. जिग्नेश यांचा पहिला चेंडू. चेंडू काहीसा लो पद्धतीचा राहतोय आणि डॉट येतोय. जिग्नेश पाटील यांचा पुढील चेंडू. ललित यांच्यासाठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडला कव्हर्सच्या दिशेने मारलेला आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ललित आणि धीरज यांची. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14वर. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. जिग्नेश टू ललित. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी होतीये जिग्नेश पाटील यांच्या माध्यमातून. जिग्नेश पाटील यांचा पुढील चेंडू ललित यांच्यासाठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडला पुन्हा एकदा मारलेला आहे. कुणाल हातनी येत आहेत. यावेळी मात्र दुसरे धाव काढून देत नाहीयेत ते. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. आणि यावेळी मात्र लेग साईडला गॅप मध्ये मारण्यात यशस्वी झालेले आहेत. आणि चेंडू जातोय 1 बाउस सीमा. संख्येचा फलक हालता ठेवण्यात यावेळी मात्र यश आले कारागीर संघाला. शेवटचा चेंडू असेल जिग्नेश पाटील यांचा. रिव्हर्स स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. परंतु त्यानंतर चांगला कमबॅक केलेला आहे ते म्हणजे कारागीर संघाने. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 25वर. आता तुळजाभवानी स्पोर्ट्स ताळमाळा संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतील ते म्हणजे साहिल कोळी. साहिल कोळी यांच्यावर जबाबदारी असेल ती म्हणजे धावसंख्येचा जो वेग वाढवलेला आहे कारागीर संघाने तो रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल त्यांना. साहिल यांचा पहिला चेंडू. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये आणि दरम्यान रनआउट होत आहेत ते म्हणजे धीरज. आणि आता संघाची जबाबदारी घेऊन आलेले आहेत ते म्हणजे आशांक साखरकर. स्वतः कर्णधार आहेत ते. सध्या नॉन स्ट्राईकला राहतील. अजूनही या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. बघूया ते स्ट्राईक भेटल्यावर आपल्या संघाला संघाची धावसंख्या पुढे नेण्यात किती मदत करून देत आहेत. दरम्यान साहिल यांचा पुढील चेंडू असेल तो म्हणजे ललित यांच्यासाठी. आता मात्र ललित यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.
पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला चेंडू कट केलेला आहे. एक धाव पूर्ण होते. एका धावेवरच समाधान मानावं लागेल ते म्हणजे ललित यांना. आणि आता स्ट्राईकला आले ते म्हणजे आशांक साखरकर. अजूनही या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. साहिल यांचा पुढील चेंडू आशांक यांच्यासाठी. रिव्हर्स पद्धतीचा प्रयत्न अपील केलं गेलेलं आहे. तर यानंतर होणारा सामना असेल मित रुग्वेन 11 थल लाटी विरुद्ध रंच पुरस्कृत भूमी स्पोर्ट थलपेठ. दोन्ही संघाचे कर्णधार. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 वर. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे ती म्हणजे साहिल यांनी. साहिल यांचा पुढील चेंडू ललित यांच्यासाठी. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. आले सर्कलमध्ये फील्ड होतोय. एक धाव पूर्ण होते. आता स्ट्राईकवर असतील ते म्हणजे आशांक साखरकर, स्वतः कर्णधार. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बघूया आपल्या संघासाठी ते काय मदत करतायत आणि धावसंख्येला उभारी देण्यात काय करतायत. पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीने प्रयत्न. चेंडू येतोय डॉट. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. आशांक साखरकर यांचा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसलेला आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतायत आशांक साखरकर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेवर आणि झेल सुटतोय आणि येतोय खणखणीत चौकार. बॉक्स धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 32 आणि 33 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमाळा संघाला. मित रुग्वेन 11 थळ लाटी विरुद्ध रंश पुरस्कृत भूमी स्पोर्ट थळपेठ. एका साईडला सुमित पत्रे तर दुसऱ्या साईडला तुषार घरत. हे दोन्ही कर्णधार आहेत. कोण बोलतो तर तुषार काय खाली टाकणं, खाली टाकायचं. हेड इज कॉल टेल आलेला आहे. सुमितच्या बाजूने नक्कीच नाणेफेकीचा कॉल लागलेला आहे. सुमित काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताना आपण आज सकाळपासून मॅच पाहतात. आपली शेवटची मॅच 4थी मॅच आहे. तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा? असं काय नाही, जेवढा कमी रोखता येईल तेवढा आम्ही कमी रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की तरी पण कितीपर्यंत तर काय अंदाज? टार्गेट काय नसेल, बॉलिंग चांगली पडली तर कमी धावा होतील असं. नक्कीच सुमित. तर दुसऱ्या तारीखला तुषार घरात आपण पाहतोय आपण नाणेफेक हरलेले आहात आणि आपल्याला आता फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करताना आज सकाळपासून 3 मॅची पाहिल्यात. तर किती धावापर्यंत आपण मजल मारणार? आम्ही तसं बघितलं तर 40चा टार्गेट सेट केलेला आहे. 40च्या प्लस झाला तर आम्हाला तेवढा जास्त फायदाच होईल. नक्कीच वेल्डन. दोन्ही संघांना सुसमान शुभेच्छा देतोय. आणि आपण एक छोटासा आज अक्षय पाटील याचा जन्मदिवस आहे. सर्व अक्षय उर्फ मोर असं नाव आहे त्याच्यावर. तर त्याचा जन्मदिवस DJ मास्टर आपल्याकडं बर्थडेचं गाणी आहे का? एक नागेशजी चायबा आपल्याला विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे. हेमंतजी गुंजा सर आहेत. नको घे ठेव तसं. अक्षय पाटील याचा आज जन्मदिवस आहे. 26 पूर्ण आणि 27 मध्ये पदार्पण केलेलं आहे असा अक्षय पाटील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गाणी लावायचं आहे DJ मास्टर.
तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमळा संघाला 33 धावांचं टार्गेट आहे. 4 षटकामध्ये 33 धावा करायच्या आहेत, ते म्हणजे तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमळा संघाला. आणि फलंदाजीसाठी पुढील फलंदाज आलेले आहेत, ते म्हणजे कुणाल हातनी, राहुल हातनी यांचे छोटे बंधू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे आशाक साखरकर यांचा. आशांक टू कुणाल, सुंदर असा फटका मारलेला आहे, चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार.
पुढील गोलंदाज असतील ते म्हणजे धीरज. बारा चेंडू 19 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर असतील ते म्हणजे कुणाल आणि नॉन स्ट्राईकला आहेत सुनील. अजूनही 12 चेंडू 19 धावांची गरज. बघूया तुळजाभवानी स्पोर्ट्स ताळमाळा संघ या धावांचा पाठलाग करण्यात कसा यशस्वी होतोय ते. तिसरं षटक घेऊन आलेले आहेत ते म्हणजे कारागीर संघाकडून धीरज. धीरज यांच्या फिरकी गोलंदाजीचा कसा सामना करतायत ते बघूया तुळजाभवानी स्पोर्ट्स ताळमाळा संघ. पहिला चेंडू धीरज यांचा आणि क्लीन बोल्ड.
मला संघाला. आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते सुनील बानकर, त्यांना काही स्ट्राईक भेटलेली नाही आहे, त्यांच्यावर सगळ्या संघाची जबाबदारी असेल. पुढील फलंदाज असेल चार मध्ये एक वाईड आहे. हॅट्रिक वाईडला हॅट्रिक नाही ना. आता हॅट्रिक वर आहे. धीरज यांचा पुढील चेंडू असेल तो म्हणजे साहिल यांच्यासाठी. हॅट्रिक बॉल आहे आणि एक धाव पूर्ण होते आहे. एक धाव काढण्यात यश मिळालेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 वर. अजूनही 17 धावांची गरज आहे. 8 चेंडू 17 धावांची गरज. आता तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमाळा संघाची जबाबदारी घेऊन सुनील बानकर स्वतः आता काय करतात बघूया. स्ट्राईकवर 8 चेंडू 17 धावांची गरज आहे. धीरज टू सुनील, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसलाय. दरम्यान एक धाव पूर्ण करण्यात यश आलेला आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 वर. अजूनही 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू 16 धावा. स्ट्राईकवर असतील ते म्हणजे साहिल कोळी. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल, त्यामुळे बहुतेक सुनील बानकर यांचा इशारा असेल साहिल यांना की जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पुढील षटकातील जास्तीत जास्त चेंडू सुनील बानकर यांना सामना करण्यासाठी भेटतील. सामना त्वरित चालू करायचा आहे अंपायर्स. पुढील चेंडू धीरज यांचा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलेला आहे. सर्कलमध्ये फील्ड होतोय. पुन्हा एक डॉट चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरवलेली आहे 17 वर. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमाळा संघाला. आणि स्ट्राईकवर असतील ते म्हणजे सुनील बानकर. पुढील षटक घेऊन कारागीर वायसेत संघाकडून आलेले आहेत ते म्हणजे विजय. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे ती म्हणजे तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमाळा संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 वर. बघूया शेवटच्या षटकात विजय काय करतायत आपल्या कारागीर संघासाठी. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमाळा संघ. फास्ट सामना चालू करायचा आहे अंपायर्स. खूप वेळ जातोय. टाइम ठेवलेला आहे ना. सहा चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे ते म्हणजे सुनील बानकर. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न दरम्यान सर्कलमध्येच फील्ड होतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र रनआउट होत आहेत साहिल.
आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा येतील ते म्हणजे सुनील बानकर. अजूनही 5 चेंडू 15 धावांची गरज तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमळा संघाला. थँक्यू डीजे. थंडी लागते आज नाही. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या षटकातील 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. सुनील बानकर यांनी जबाबदारी घेतलेली आहे आपल्या तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमळा संघाची. बघूया पुढील चेंडूवर काय करतात. पुढील चेंडू विजय यांचा पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसलाय. धाव काही घेतलेली नाही आहे. सर्व चेंडूंचा सामना ते स्वतः करणार आहेत बहुतेक. अजूनही 3 चेंडू बाकी. 3 चेंडू 11 धावांची गरज. तीन चेंडू 11 धावा. पुढील चेंडू विजयांचा. सुनील बानकर यांच्यासाठी लेग साइडला मारलेला आहे चेंडू. आशांक सरकार फील्ड करतायत. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मिसफील्ड होतीये. कीपर अभिराज यांच्याकडून 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळालेलं आहे. अजूनही 2 चेंडू बाकी. 2 चेंडू 9 धावांची गरज तुळजाभवानी स्पोर्ट्स चाळमळा संघाला. बघूया कामगिरी करतायत का सुनील बानकर आपल्या संघासाठी. 2 चेंडू 9 धावा कंपल्सरी चेस. एक षटकार आणि एक चौकाराची गरज आहे. अंपायर फास्ट सामना घेत चालू करायचा आहे. खूप टाइम जातोय. प्रत्येक चेंडूवर फील्ड बदलायची नाही आहे. खूप टाइम जातो यामध्ये. विजयांचा पुढील चेंडू. 2 चेंडू 9 धावांची गरज आणि चेंडू येतोय डॉट.